आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मानिनीने कानाखाली नंदिनीच्या मारली की वसुहत्तेंच्या मारली. त्यासाठी पूर्ण रिव्ह्यू आणि रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंदिनी खूप रडत असते, पण वसुहत्या काही तिचं बोलायचं थांबतच नसतात. खूप त्रास देत आहेत तिला. तिला असं वाटतंय की काय करावं आणि काय नाही. एकतर पण आता यामध्ये खूप काही बदल झालेले दाखवलेले आहे की मानिनीला हे सत्य आधीच माहिती आहे असं मानिनीने सगळ्यांना सांगितल्यावर नंदिनी थोडी सेफ राहिली आहे. तिला कुणीही त्रास देत नाहीये. इकडे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघायला लागतात की हे आपण काय ऐकतोय. ही म्हणत असते, बघा ना, मारा हिच्या पोटावर, बघा हिचं खोटं पोट आहे, हिचं पोट रिकामं आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाळ नाही, हिला त्रास होणार नाहीये. त्यामुळे हे सत्य या दोघांनी आपल्यापासून लपवलंय. यांचं बऱ्याच दिवसापासून मिसकॅरेज झालेलं यांनी आपल्याला का सांगितलं नाही. जा विचारा यांना. ही तुझी नंदिनी खूप चांगली असल्याचं आव्हान आणत असते ना, आता विचार नाही हिला का हिने असं केलं. आर्याला पण खूप त्रास होत असतो या सगळ्यांचा की ही बाई का असं करते, का यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढते. पण ही काही बोलायचं थांबतच नसते. हे सगळं ऐकून ऐकून काव्याला चक्कर आली आणि चक्कर आल्यावर ती खाली बसते. तिला सगळेजण म्हणत असतात, काय झालं काव्या. बेशुद्ध बेशुद्ध झालेली असते काव्या अगदी. आणि तिच्या बाळावर आता याचा काय परिणाम होतोय हे आपल्याला बघायला मिळेलच. पण आता तरी काव्या थोडी स्टेबल आहे. इकडे नंदिनी खूप घाबरते आणि तिच्याकडे येऊन बघते. म्हणत असते, काय ग काय का झालं काव्या, तू काळजी नको करू, अगं काही नाही होणार. आणि माझं मी तुला सांगते काय सांगायचं तर. आता काव्याला हे सगळं मागचं आठवत असतं. ती जेव्हा विचारायला गेली होती नंदिनीला की ताई तू बाळासोबत बोलत का नाहीये, तुला बाळाच्या फिलिंग्स जाणवत नाही का, अशा अनेक गोष्टी तिने विचारलेल्या होत्या. आणि डोहाळे जेवणाच्या दिवशी पण नंदिनीने सांगितलं होतं, माझं पण बाळ येईल, माझे पण डोहाळे पुरवावे लागतील. ही सगळं आठवून आठवून तिला असं वाटत असतं का ताई खोटं बोलली असेल. पण नंदिनीचा यामागे फक्त एकच हेतू होता की काव्याला जेव्हा कळेल तेव्हा काव्याला त्रास होऊ नये आणि तिचंही असं मिसकॅरेज होऊ नये. म्हणजेच माझं तर बाळ दगावलेलं आहेच, पण तिच्यासोबत असं घडू नये. एका बहिणीच्या काळजीपोटी कोणतीही बहीण असं करायला पुढे जाईलच आणि तेच नंदिनीने केलंय. पण आता या सगळ्यांचा परिणाम खूप वाईट झाले. पण त्यामध्येही एक पॉझिटिव्ह पॉइंट दाखवलेला आहे की मानिनीने या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हँडल केल्या आणि नंदिनीला काही त्रास न होऊ देता वसुहत्यांचंच थोबाड फोडून तिचं तोंड बंद केलं. वसुहत्याला हेच हवं होतं, कारण ती नेहमी अशीच करत असते. या घरामध्ये काही ना काही त्या सुनांमध्ये चुका काढणं असो की मानिनीच्या सुनांना नेहमी दोष देणं असो, ही मानिनीला नेहमीच खटकतं. आता जीवाला पण खूप रडायला येतं, काय बोलावं हे कळत नाहीये. इकडे विक्रम पण बघत असतात. विक्रम म्हणतात, तूट बाळा, काव्या काय झालंय तुला, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, नंदिनीची काळजी करू नको, नंदिनी पण स्टेबल राहील, आपण आहोत ना तिच्यासोबत सगळे. नंदिनी खूप रडते. खूप अमेझिंग ऍक्टिंग केलेली आहे नंदिनीने. खूप रडती ती. तिला अशा तिच्या मनातली खंत ती दाटून येते. ती एवढ्या दिवसांचं जे काही मनामध्ये साठवलेलं होतं ते आज अगदी तिच्या चेहऱ्यावर, तिच्या अश्रूमधून सगळं काही ओसंडून वाहत आहे. खूप त्रास होतोय. या सगळ्यांचा त्रास बघून, नंदिनीचा त्रास बघून सगळ्यांना पण खूप वाईट वाटतंय. ती खूप रडते आणि म्हणते, माफ करा मला सगळ्यांनी, मला हे सगळं सत्य लपवायचं नव्हतं, पण मी लपवलं फक्त काव्यासाठी. आता काव्या म्हणत असते, ताई पण आता खूप त्रास होतोय ग या सगळ्यांचा, एवढ्या दिवसाचं माहित असतं तर एवढा त्रास झाला नसता. आता जीवाला पण रडायला येतं. जीवा आणि नंदिनी खूप रडत असतात. इकडे वसुहत्या बोलायचं थांबतच नाहीये. वसुहत्या म्हणत असतात, बघा ना, विचारा ना हिला. आणि शारदाताई, तुम्हाला माहित नव्हतं का हे सगळं, तुम्ही तर मुलीची आई आहात ना, हिने हे सगळं घरच्यांपासून लपवलं आणि सरोगन्सी स्वतःच्या मनाने केलं. आणि हे यांचं चुकलं नाही का, सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं यांनी. आणि हे न करता यांनी अचानक येऊन आमच्यासोबत असं काही केलं. आणि मी तुम्हाला विक्रमला ती म्हणत असते, मी तुला वट पौर्णिमेच्या दिवशी जर खोटं पोट दाखवलं होतं तेव्हा तर तू माझ्याच मुलीवर हात उचलला आणि नंदिनीची बाजू घेतली. रम्या पण म्हणते, हो मामा, तू असंच केलं होतं. तू नंदिनीची बाजू घेऊन मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आणि माझं तोंड बंद केलं होतं. बघा, विचारा हिला आता, बघा हिचं खोटं पोट.
अरे हिला लाज तरी वाटत होती का खोटं पोट लावून फिरायला? एवढं आपलं भरलेलं घर आहे, सगळ्यांना खरं सांगायला हवं होतं हिने, आणि खोटं पोट लावून फिरत होती एवढ्या दिवसांची. मानिनीच्या डोळ्यात पण अगदी पाणी आलंय. मानिनी एकदम प्रेमळ सासू आहे. तिने कधीच तिचं आई पण जेवढं मुलांच्या बाबतीत दाखवते तेवढंच तिने सुनांच्या बाबतीतही आजपर्यंत दाखवलंय, आणि इथून पुढेही ती सुनांची अशीच काळजी घेईल. इकडे पार्थ काव्याला घेऊन बसलेला असतो. काव्याला काही शुद्धच येत नसते. सगळेजण खूप घाबरलेले असतात, पण या वसुआत्यांचं तोंड बंदच होत नाहीये. ते म्हणत असतात, शारदाताई असेच संस्कार केले का तुमच्या मुलीवर खोटं बोलायचे? आणि ही नेहमी ना घरामध्ये असंच काहीतरी करत असते. मानिनी आता सध्या काहीच बोलत नाहीये. तिला पण खूप वाईट वाटते नंदिनीला हे सगळं बोलताना बघून. नंदिनी रडती, जीवाला सगळ्यांना खूप त्रास होतोय, शारदाताईंना पण. आणि पण तिचं थांबतच नाहीये, कारण वसुआत्या खूप बोलतीये. तिला अगदी लागेल अशाच शब्दामध्ये तिची काय काय बोलतीये, भयानक. इकडे वसुआत्या म्हणतात की तुला मी सांगितलं होतं की तू हे सगळं का करते, तू तेव्हा मला सांगितलं नाही. मला विश्वासात घ्यायला हवं होतं, म्हणजे मी आजचा हा जो घडलेला प्रकार आहे तो थांबवला असता. आता भूतकाळातील काही सीन दाखवले आहेत. इकडे नंदिनी तेव्हा जेव्हा मिसकॅरेज झालेलं होतं तेव्हाच तिला आठवतं की खरंच आपण तेव्हा सांगायला हवं होतं. इकडे मानिनीला खूप टेन्शन आलं होतं, तेव्हा विक्रमनेच तिला समजावलं होतं असं काहीही झालेलं नसेल आणि तू काळजी करू नको. नंदिनी जीवाच्या गळ्यात पडून खूप रडत असते तेव्हा पण, की घरच्यांना कसं सांगायचं, आपण ही जर लपवलं तर आपल्यावर काय वेळ येईल ही जीवाला पण आठवतंय, की तेव्हा जर आपण हे सगळं केलं असतं, सांगितलं असतं, तर ही आजची वेळ आपल्यावर आली नसती. आता नंदीचं मिसकॅरेज झालेलं तेव्हा तिला खूप त्रास झाला होता, आणि आई होण्याचं सुख आपल्या नशिबात नाहीये. हे घरी आल्याच्या नंतर जीवा तिच्या डोक्यावर मान ठेवून खूप रडत असतात ते दोघे पण जण. आपल्यासोबत असं का घडलं हे विचार येऊन येऊन त्यांना भूतकाळातील सगळे सीन आठवत आहेत. अगदी सगळ्यांच्या आनंदासाठी आपण हे करायला तयार झालो, पण आपल्यावर ही काय वेळ आलेली आहे आज, आणि घरच्यांनी जर नाही स्वीकारलं तर काय करायचं, हा प्रश्न आता नंदिनी आणि जीवाला पडलेला आहे. नंदिनी इथून निघून जात असते रडत रडत, पण तिला थांबवतात मानिनी. मानिनी म्हणतात, थांब बाळा नंदिनी, तू काहीही काळजी करू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत. नंदिनी खूप रडत असते, खूप रडत असते, अगदी थांबतच नसते. तिला काय करावं काहीच कळत नाही. आता जीवा जातो आणि जीवा तिला दोन्ही हातामध्ये पकडतो आणि म्हणतो, काळजी नको करू, मी आहे तुझ्या सोबत. हे सगळं बघून मानिनीला खूप रडायला येतं. आर्याला पण वाईट वाटतंय. स्वतः तिथे पण म्हणत असतात, अगं नको जाऊ, थांब इथे, अजून खूप काही राहिलेलं आहे बोलायचं. सांग तू असं का वागली? सगळ्यांना जाब विचारता येत ना तुला, की तू हे सगळं करण्याच्या मागे काय असं तुझा फायदा होता? सांग सगळ्यांना. आता ती म्हणत असते, वसू आत्या थांबा ना प्लीज, मला खूप त्रास होतो या सगळ्यांचा. नका ना त्रास देऊ, तुम्ही आजपर्यंत मला खूप त्रास दिलाय, खूप खाली खेचण्याचा प्रयत्न केलाय, पण मी प्रत्येक वेळी तुम्हाला पुरून उरलेली आहे, पण आता तरी मला त्रास नका देऊ. वसू आत्या काही थांबतच नाही बोलायचं. शारदाताई म्हणत असतात, मानिनीताई प्लीज माझ्या मुलीला समजून घ्या ना, असं नका करू तिच्यासोबत. आता नंदिनीने जेव्हा मानिनीला साथ द्यायची होती किंवा जीव लावायचा होता तेव्हा प्रत्येक वेळी नंदिनीने तिला जीव लावलाय, हे सगळं मानिनीला आठवत असतं. आणि तिला असं वाटतं नंदिनी खूप चांगली आहे, वसू आत्याच खूप वाईट आहे. आणि त्या जेव्हा लग्नाच्या वेळेला पण हे सगळं घडलं होतं तेव्हा नंदिनी आणि मानिनी एकमेकींच्या गळ्यात पडून अगदी मायलेकीसारख्या खूप रडल्या होत्या. हेच तिला आठवत असतं. जेव्हा घरामध्ये आली तेव्हाही सकाळच्या कामापासून असो की कोणत्याही गोष्टीत असो, ती नेहमी म्हणायची, आई तुम्ही राहू द्या, मी करते. हे सगळं काही मानिनीला आठवत असतं. आणि मानिनी तिच्याकडे खूप प्रेमाने बघतात आणि म्हणतात, बाळा तू काळजी नको करू. वसुआत्या म्हणत असतात, ए मानिनी विचार ना तुझ्या सुनेला जाब, अगं अशी काय बघत बसली मठ्ठ सारखी, ये ना इकडे समोर ये, विचार हिला असं का केलं. ते शारदाताईला पण विचार, हिच्या आई वडिलांसोबत अशीच वागली असती काही, त्यांना माहित नाही का हिने हे सगळं केलेलं. आता नंदिनी रडत असते आणि मानिनीची माफी मागते आणि म्हणते, आई मला असं नव्हतं करायचं, माझी चूक झाली, पण मी असं नाही वागणार परत. मानिनी अगदी डोळे बंद करून घेते आणि आता ती समोर येत आहे. आता समोर येऊन ती वसू आत्याच्या कानाखाली मारणार की नंदिनीच्या, हे हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि वसू आत्याच्या जर कानाखाली मारली
तर आता पुढील भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मालिका पण बघायला खूप इंटरेस्ट येणार आहे. आता मानिनी तिथे येऊन पोहोचलेली आहे. पुढील भागामध्ये मानिनी हात वरती करते. रम्या खूप हसत असते. मानिनी नंदिनी मागे डोळे बंद करून तिकडे बघते. पार्थ म्हणत असतो, आई थांब, असं नको करू काहीच. शारदाताई फक्त बघत बसतात आणि मानिनीने नंदिनीला न मारण्याऐवजी वसू आत्यांच्याच कानाखाली काढली. आता हे बघून तर नंदिनीला चक्क आश्चर्य झाले की आईने असं का केलंय. वसू आत्यांच्या का कानाखाली मारली. अचानक अशा का वागल्या आई, हे काही कळतच नाही. इकडे विक्रम पण अचकित झालेले आहेत की आता वसू आत्याला का मारलं असेल लिहिले. काही झालं तरी वसू आत्या हिची मोठी ननंद आहे, हिने मान ठेवायला हवा होता. रम्या म्हणत असते, ए मामी असं काय केलं ग तू, आईच्या का कानाखाली मारली. अगं चूक तुझ्या सुनेची आहे, माझ्या आईवर का राग काढते तू. पण आता पुढील भागामध्ये मानिनी आता हिला सडेतोड उत्तर देणार आहे आणि नेहमीच सारखं हिचं तोंड असंच बंद करणार आहे. कारण मानिनी नेहमी सांगत असते, हा आमच्या घरातला मॅटर आहे, तुम्ही पाहुणे आहात, पाहुण्यासारख्या राहा आणि घरी जा. पण नाही, वसुआत्याला नेहमी त्यांच्या घरामध्ये तोंडच घालायचं असतं. त्यांच्या संसारामध्ये किंवा त्या मुलाबाळांच्या गोष्टींमध्ये पडायचं असतं. मोठ्या असून सुद्धा त्या काहीही करत असतात, काड्या करत असतात नेहमी. आता रम्या समोर आली आहे आणि मानिनीलाच बोलते, मामी तू असं का केलं, माझ्या आईची काहीच चूक नव्हती. पण मानिनी आता सध्या शांतच बसलेली आहे, कारण तिला खूप काही बोलायचंय, हे ती मनात साठवून ठेवते. आणि आता थोड्या वेळातच पुढील भागामध्ये ती खूप काही बोलणार आहे.